असं आहे की हिंदू मुस्लिम जाती भेद हे नॉर्मल लोक करतात, त्याचा फायदा राजकीय वकील पोलीस आम्हालाच होतो. तुम्ही भांडणार आपसात तेव्हा आमची पोटं भरणार, तुडुंब भरणार. त्यामुळं एकी हे बळ आहे हे लक्षात ठेवा. मी एक एसटी ड्रायव्हरचा मुलगा आहे. भावांचा माझा परिचय जवळपास 10 वर्षापासून आहे. गरीब कामगारांसाठी, ड्रायव्हरसाठी, वाहन चालक संचालक यांच्यासाठी मी भांडतो, वेळोवेळी मदत करतो. पैसे असतील नसतील काय मुद्दा नाही, दे नको देऊ आपण बघून घेऊ असं मी चालवतो. का? कारण मी स्वतः एक ड्रायव्हरचे चालकाचे कष्ट डोळ्याने बघितलेले आहे. आज जसं तुमचं पीएमपीएल आहे, एसटी महामंडळ बंद होत आलंय, त्यांच्या अडचणी, एक ड्रायव्हरला जेव्हा त्याचं बोनस मिळत नाही, त्याच्या घरी त्याच्या बायका पोरांना कशा अपेक्षा असतात त्या जाणीवल्या, त्याची जाणीव आहे मला. एक वाहन चालक कधी मरेल ह्याची गॅरंटी नसते. त्याचं डोळं, त्याचे पाय याच्यावर त्याचं पूर्ण कुटुंब अवलंबून. त्यामुळं नैराश्य झटका, काही प्रॉब्लेम असतील फटाफट यायचं, भाऊला विचारायचं, अशी अडचणी असाचा प्रॉब्लेम आहे, संपवायचं. एकी असेल तुमची तर होणार, नाहीतर मी आमका, मी ढमका, मी डिमका, तुम्ही जेवढे तोडले जाणार तेवढाच फायदा अधिकारी वर्गाचा होणार. काय होणार आहे? पटकन तुम्ही जे कंत्राटी म्हणून काम करतात परमनंट होत नाहीत. का होत नाहीत? आपण आपल्या चुकांमुळे होत नाही. आपण वेळेवर आलो, वेळेवर लक्ष दिलं, आपल्याला आपल्या हक्काची जाणीव असेल, पेमेंटची जाणीव असेल, तर कोण आपलं काय करणार आहे? वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या तर आपल्याला कोणी काढणार नाही. नंतर आपण दारू पिऊन पाडायचं तिकडं, मर्जाला महिना सकाळी बघू काय कामायचं. मी म्हणत नाही दारू पिऊ नका, एन्जॉय करू नका, बिंदास करा, पण 2 पैसे कमवा, चांगलं आर्थिक बाजूने फायदा लावा, मग करा जे करायचं. त्यामुळं सगळ्यांनी परत एक विनंती करेल की सोमवारी आपल्याला जमायचं आहे. तुमच्या काही अडचणी असतील तर प्रत्यक्षात भाऊला भेटा, ऑफिसमध्ये जाऊन भेटा. इथं जर बोलता येत नसेल काही अडचणीमुळे भेटा, तुमच्या मागण्या, तुमच्या अडचणी भाऊकडे